एक महत्त्वाची बातमी, वसई विरारमध्ये आता पुन्हा एकदा संततधार पाऊस सुरूच असल्याची माहिती समोर येते आहे। वसईच्या मधुबन परिसरातील रस्त्यांवर पाणी अजूनही साचलेलं आहे। आपण ही तीन महत्त्वाची दृश्य पाहतोय। मधुबन परिसरामध्ये अजून सुद्धा पाणी साचलेलं आहे। या पाण्याचा निचरा अजून झालेला नाहीये। सकाळी 7:30 वाजेची ही दृश्य आहेत आणि सकाळी 8 वाजता एव्हरशाईन परिसरामध्ये सुद्धा पाणीच पाणी दिसत होतं। तर एकूणच सोसायट्यांमध्ये अजूनही पाणीच दिसतंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून। विजय, काय सांगाल? सध्या अनेक परिसरांमध्ये पाणी अजूनही साचलेलं दिसतंय, काय परिस्थिती आहे आताची? हा फेरवेल सोसायटीचा परिसर आहे आणि या सोसायटीमध्ये पूर्ण सोसायटी ही जलमय झालेली आहे। सोसायटीच्या परिसरामध्ये पूर्णपणे पाणीच पाणी झालेलं आहे। जो रस्ते जे आहेत हे रस्ते पूर्ण जलमय झालेले आहेत। आजूबाजूला जे मुख्य रस्ते असतील, गल्लीतले रस्ते असतील, हे सर्वच रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। सकाळी कामावर जाणारा जो वर्ग आहे यांना या सर्व पाण्यामधून यांना मार्ग काढत कामावरती जावं लागत आहे। मात्र या ठिकाणचं पूर्ण पाणी पूर्ण परिसरामध्ये असल्यामुळे मोबाईल नेटवर्क असेल, वायफायचं नेटवर्क असेल आणि लाईट गेली असल्यामुळे चार्जिंगचे प्रॉब्लेम असतील, हे सर्वच प्रॉब्लेम जे आहेत हे या ठिकाणी नागरिकांना भेडसावत आहेत। सकाळच्या वेळेच्या दुधाच्या गाड्या असतील, त्यांचे नाश्त्याचे जे प्रॉब्लेम आहेत, अनेक लोकांना याचा फटका जो आहे हा बसल्या जात आहे। माझ्यासोबत या ठिकाणचे काही नागरिक सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। स्थिती आहे काल इथे कमरेपर्यंत पाणी होतं, तुम्ही बघू शकता। या दुकानात पण दगड लावलेले, त्याच्या वरपर्यंत पाणी गेलं होतं आणि ग्राउंड फ्लोर पर्यंत पाणी पोहोचलं होतं आणि सगळ्या दुकानात पाणी भरलं होतं आणि चेंबर उघडे आहेत, त्याचा खूप मोठा त्रास झालाय। काल खूप लोक पडता वाचले किंवा 2-3 जण पडले पण आहेत, ज्यांना मागच्या नक्कीच विजय, एकूणच अजून सुद्धा नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागतोय। नागरिकांचे हाल होत आहेत। धन्यवाद दिलेल्या सविस्तर